शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी अनिल शिंत्रे आपल्या शेतामध्ये तुमचं स्वागत करतो. हा आपला खोडवा ऊस आहे. 1 जानेवारीला आपण खोडव्याचं नियोजन केलं होतं. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे महिना चालू आहे. 4 महिने 10 दिवस पूर्ण झालेले आहेत. 4 महिने म्हणजे 4 त्रिक 12 130 दिवस झालेले आहेत शेतकरी मित्रांनो पूर्ण. पाहू शकता वाढ किती छान झालेली आहे. आम्ही खाली इकडं काळवाट आहे, इकडनं व्हिडिओ बनवत आहे. आता तुम्हाला ऊस जवळनं दाखवतो. शेतकरी मित्रांनो ऊसाचं कांड किती टोटरा किती मोठा झालेला आहे पाहू शकता. आज नवीन विषय घेऊन आलेला आहे शेतकरी मित्रांनो, ऊसाचा पाला काढावा की नाही काढावा. तर शेतकरी मित्रांनो जो ऊसाचा हिरवा पाला आहे तो अजिबात काढू नका. कारण जोपर्यंत हे पान आहे या ऊसाला तोपर्यंत हे जे पान जे आहे हे प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे अन्न तयार करतं आणि पुरवठा करायचं काम करत असतं. पिकाला अन्नाचा पुरवठा जो आहे कसा असतं शेतकरी मित्रांनो, आपण जमिनीमध्ये जी खतं टाकतो ती खतं पीक मुळांमार्फत जीवाणूंच्या मार्फत पीक ते आपटेक करत असतं खतं. आणि ज्यावेळेला सूर्याचा प्रकाश पडतो त्यावेळेला सूर्याच्या प्रकाशामध्ये वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करते. आणि स्वतःचं अन्न स्वतः तयार केल्यानंतर ती जी क्रिया आहे प्रकाश संश्लेषण क्रिया, त्यासाठी पानं ऊसाची असणं आवश्यक आहे, हिरवी पानं. आणि हिरवी पानं जर तुम्ही काढलीत तर ऊसाचं 100% अन्न जे आहे, म्हणजे ह्याची जी साईज आहे ही आता खाली जी बनायला आली ही साईज वाढायचं काम आहे. जोपर्यंत हिरवं पान आहे तोपर्यंत ही साईज वाढत राहते. आणि हिरवं पान तुम्ही काढलात की ॲटोमॅटिक तिथं साईज वाढायचं बंद होते. आता हे पहा, आतल्या साईडला किती छान साईज बनत आहे. त्यामुळं तुम्ही ऊसाची हिरवी पानं काढू नका शेतकरी मित्रांनो. तुम्हाला जर का साईज पाहिजे असेल चांगली, ऊसाची पानं वाळल्यानंतर तुम्ही काढू शकताय, पण काढून काय फायदा होणार नाही आहे शेतकरी मित्रांनो. आता हे पहा, 2 कांडीतलं अंतर किती छान पडत आहे पाहू शकता. हे पहा, 1 वितीचं अंतर आहे आता इथून ते इथपर्यंत. तर शेतकरी मित्रांनो ऊसाचा जो पाला आहे हिरवा पाला तो काढू नका. ऊसाचा वाळायला पाला काढायला काय हरकत नाही. हे शॉर्टिंग करून घेऊ शकता. हे जे मरत आहे आता हे पहा, हे जे मरत आहे हे काढून तुम्ही वैरणला घेऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही. वैरण तुम्हाला करायचे असेल तर हे असे ऊस, हे आता हे 2 ऊस आहेत, असं ऊस हे तुम्ही वैरणला घेऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही. आता हा सुद्धा ऊस मेलेला आहे. असे जे बारके ऊस आहेत हे तुम्ही वैरणसाठी काढून घेऊ शकता. पण ऊसाचा हिरवा पाला वैरणसाठी घेऊ नका. कारण ऊसाची जाडी, जोपर्यंत हिरवा पाला ऊसाला आहे तोपर्यंत ऊसाची जाडी बनत असते. आणि ऊसाची खोडव्यामध्ये असं संख्या भरपूर असते. त्यामुळे तुम्ही असं शॉर्टिंग करून घेऊ शकताय, बुडके स्वच्छ करून घेऊ शकताय शेतकरी मित्रांनो. आता आतल्या बाजूला तुम्हाला दाखवतो. हे पहा, साईज किती छान बनत आहे पाहू शकता. 2 पेरातील अंतर जे आहे ते जवळजवळ 1 वितीचं अंतर आहे. 9 ते 10 इंचाचं अंतर आहे. टोटरा किती मोठा झालेला आहे पाहू शकताय. सगळीकडे एकसारखी वाढ आहे शेतकरी मित्रांनो. प्लॉटमध्ये तुम्ही पाहू शकता. हे आता टोटरा किती छान आहे पाहू शकता. 1 वितीचं अंतर आहेच आहे. शेतकरी मित्रांनो खतांचं नियोजन आमचं पूर्णतः ड्रिपनं चालू आहे. ह्या प्लॉटला खतं वरनं एकही पोतं वरनं हातानं टाकलेलं नाही आहे. संपूर्ण खतं जी आहेत ही ड्रिपनं याला सोडलेली आहेत. आणि हे पहा,
हा पाला आहे, प्रत्येक सरीत असा पाला दाबलेला आहे आम्ही. फक्त ऊसाचे बुडके जे आहेत तेवढं स्वच्छ केले होते. प्रत्येक सरीमध्ये पाला दाबलेला आहे. आणि हे पहा, आता हा पाला काढतो, तुम्हाला दाखवतो. हे पहा, असं कुजत आहे मटेरियल. शेतकरी मित्रांनो, तुम्हीही असं नियोजन करा. याला आंतरमशागत काहीही केलेली नाही आहे, झिरो मशागत केलेली आहे. बगला फोडलेले नाही आहेत किंवा ऊसाची भरसुद्धा खोडव्याला लावलेली नाही आहे. खोडव्याला ऊसाची भर विनाकारण मुळं तोडू नका, कारण यावर्षी मी तसा प्रयोग केलेला आहे आणि तो यशस्वीसुद्धा झालेला आहे. हे पहा, अशा पद्धतीचे जे हे आहेत ते वैरणला तुम्ही काढू शकता, बारके कोंब. आता हे पहा, हे सुद्धा मेलेलं आहे. 10 फुटामध्ये शेतकरी मित्रांनो 50 ऊस झाले पाहिजेत. आता आमचे 100% 50-55 ऊस आहेत 10 फुटामध्ये. 10 फुटामध्ये 50 ऊस झाले तर एकरी 40,000 ऊसांची संख्या होते. आणि एकरी 40,000 ऊसांची संख्या झाली की एक ऊस जर का तुमचा 1 किलोनं आला तर 40 टन होतं, 2 किलोनं आला तर 80 टन होतं, 1.5 किलोनं आला तर 60 टन उत्पादन मिळतं, 2.5 किलोनं आला तर 100 टन उत्पादन होतं. आता हा खोडव्याचा प्लॉट आहे. आम्ही 80 टन उत्पादन काढायचं म्हणून या प्लॉटला नियोजन केलेलं आहे. कसा प्लॉट आहे पाहू शकताय. सगळीकडे एकसारखी वाढ आहे. 2 कांडीतलं अंतरसुद्धा अतिशय चांगलं आहे. शायनिंगसुद्धा किती आहे आता हे पहा, एक वितीचं कांड आहे पूर्ण. आणि तेही सगळीकडे शेतकरी मित्रांनो. हे पहा, इथे हे पेर आहे. हे पहा, कुठेही पाहू शकता तुम्ही, सगळीकडं सेम. आणि याला खतांचं नियोजनसुद्धा जास्त काही खतं वापरले नाही शेतकरी मित्रांनो. आतापर्यंत फक्त 1.5 एकर क्षेत्र आहे. 10-12 हजारची खतं वापरलेली आहेत फक्त. 24-24-0 ड्रीपमधून चालू आहे. अमोनियम सल्फेट चालू आहे ड्रीपमधून. 24-24-0 20 किलो, अमोनियम सल्फेट 20 किलो. 4-4 दिवसाच्या अंतरानं शेतकरी मित्रांनो सेपरेट खतं सोडायची आहेत. सेपरेट खतं सोडल्यानंतर अतिशय रिझल्ट चांगले आलेले आहेत आम्हाला. तर 1 तारखेला 24-24-0 सोडला तर 4 तारखेला अमोनियम सल्फेट सोडायचं आहे. 8 तारखेला म्युरेट ऑफ पोटॅश 10 किलो सोडायचं आहे. 24-24 आणि अमोनियम सल्फेट 20-20 किलो, म्युरेट ऑफ पोटॅश 10 किलो. त्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट 5 किलो, कॅल्शियम नायट्रेट 5 किलो. त्यानंतर 4 दिवसानंतर मिक्स मायक्रोन्युट्रिएंट्स 1 ते 2 किलो असं नियोजन केलेलं आहे. परत 24-24 अमोनियम सल्फेट. तुम्ही शेतकरी मित्रांनो असंच नियोजन करा खतांचं. आणि एकरी तुम्हीही टार्गेट ठेवून शेती करा. तुम्हालाही शेतीमध्ये 100% यश मिळतं. माझ्या व्हिडिओना लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.